जरासुद्धा साखरेचा वापर न करता आज आपण गूळ वापरून हेल्दी मुगाचे असे लाडू बघणार आहोत। एकदम हे लाडू पौष्टिक आहेत आणि हे लाडू 1 महिनाभर राहतात। कमी वेळामध्ये छान असे लाडू होतात। तर इथे बघा मी कढई गरम करत ठेवली आहे। त्याच्यामध्ये पाव किलो मी मूग घेतलेले आहे। वाटीने ते 1 वाटी आहे आणि ते खमंग असे खरपूस मूग भाजून घ्यायचे आहेत। मूग भाजून झाले थंड करत ठेवले आहेत। तर इथे बघा मी एका बाजूला ड्रायफ्रूट्स पण कटिंग करून घेते आहे। ड्रायफ्रूट्समध्ये बदाम घेतलेले आहे, भोपळ्याचे बिया, मनुके घेतले आहेत, मगज बी घेतले। ड्रायफ्रूट तुमच्या हिशोबाने घ्या। आता बघा मूग एकदम थंड झालेले आहेत। थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरमधून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ इतपत तयार करायचं की ते गव्हाचं पीठ असतं ना तेवढं ते तयार करून घ्यायचं आहे। पीठ तयार झालेलं आहे। एका बाजूला कढई ठेवून त्याच्यामध्ये बघा मी सुरुवातीला 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 4 चमचे तुपामध्ये आपल्याला सुगंध येईपर्यंत ते आपल्याला पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। पिठाचा रंग चेंज झाला आहे बघा थोडासा आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण मी ॲड केले आहेत आणि आता मी परत 1 चमचा त्याच्यामध्ये तूप ॲड केलेला आहे। टोटल आपल्याला ह्याच्यामध्ये 5 चमचे तूप लागतं। तर बघा आता गॅस बंद करायचा आहे। पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। तर गूळ बघा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, पण आता गॅस बंद करून नंतर आपल्याला तो गूळ ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे। गूळ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ कोमट असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता। मी आता 1 वाटी मुगाला पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि लाडू बघा किती मस्त तयार होतात आहे आणि हे लाडू महिनाभर टिकतात। करायला एकदम सोपे आहेत। फक्त हे कोमट असतानाच बांधायचे, नाहीतर ते असं बघा पूर्ण ते सुक्कं होत जातं। लाडू मस्त बांधून झालेले आहेत। ते बघा एकदम खरपूस असे हे लाडू होतात, खायला अप्रतिम लागतात। पौष्टिक आपले मुगाचे लाडू तयार। 5 चमचे तुपामध्ये बघा मस्त असे हेल्दी पौष्टिक लाडू तयार होतात। मस्त रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा।